जय शिवराय मित्रांनो, मित्राच्या बड्डेचा प्लॅन करताय, फॅमिली फंक्शन्स आहेत. चला तुम्हाला दाखवतो कर्जतमधील एक अविस्मरणीय विला. कर्जतपासून अगदी 15 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या रिसॉर्टचं नाव आहे टीक रिसॉर्ट. रिसॉर्टच्या सुरुवातीलाच भव्य दिव्य अशा एंट्रन्ससोबत आपल्याला मिळतो एक छानसा सेल्फी पॉईंट आणि तुमच्या गाड्यांसाठी आहे अतिशय सेफ अशी जागा पार्किंगची. तिथून आपण एक ग्रँड रिसेप्शनला एंटर करतो. रिसेप्शनपासून चेकिंग केली, रूममध्ये फ्रेश झालो आणि आम्ही सर्व मित्र निघालो भटकंतीसाठी ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये. चारी बाजूला आंब्याची कलमं, आंब्याची झाडं आणि त्यावर लागलेले सुंदर सुंदर असे छोटे छोटे इवलेसे आंबे, ह्या सर्वांचा नजारा पाहत आम्ही सूर्यास्ताकडे निघालो. अतिशय ग्रँड अशा एंट्रन्सनंतर सूर्यास्ताच्या पॉईंटकडे आम्ही चालत चाललो होतो. आजूबाजूला खूप छान यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे आणि परिसर अतिशय शांत आणि सुंदर स्वच्छ आहे. सूर्यास्ताकडे जात असतानाच बाजूच्या मनमोहक अशा फळझाडं आणि फुलझाडांवरती आमची नजर गेली. अतिशय सुंदररित्या यांनी बाग बगीचा मेंटेन केलेला आहे आणि हे मनमोहक दृश्य आम्ही आमच्या नजरकैदेत साठवत होतो. आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली नॉर्मल तुळस आणि कृष्ण तुळस ह्या दोन्हींचंही अतिशय छान असं तुळशी वृंदावनांची रोपं इकडे आपल्याला पाहायला मिळतात. समोर छान असा सूर्यास्त आणि सुमधुर गाणी ऐकत असताना आपण आता चाललो होतो ही बाग एक्सप्लोर करायला. हा समोरचा सेल्फी पॉईंट जो रात्रीला खूप जास्त आपल्याला ॲट्रॅक्टिव्ह वाटणार आहे. आजूबाजूची बाग आणि समोर दिसणारा हा व्ह्यू, त्याचमध्ये काहीतरी विशेष आपल्याला पाहिलेलं आहे की आपल्याला टीक रिसॉर्टचा सनसेट पॉईंटचा एक सेल्फी पॉईंट भेटलेला आहे आणि ते आवर्जून तुम्ही सनसेट पॉईंटसाठी फोटोग्राफी करू शकता. गाण्याचं सुमधुर असं गीत ऐकून आपल्या मित्राला स्विमिंग पूल आणि DJ एरियाकडे जाण्याचा मोह आवरला नाही आणि आपण पोचलेलो आहोत स्विमिंग पूल एरियामध्ये. अतिशय सुंदर असा स्विमिंग पूल एरिया आहे, क्लीन आणि स्वच्छ स्विमिंग पूल आणि समोरचा छान असा सूर्यास्त बघत बघत आपल्या मित्राला स्विमिंग पूलमध्ये उतरण्याचा मोह आवरत नाही आहे. आणि पाहता पाहता आपल्या मित्राने सूर मारला देखील. गार आहे का पाणी? पाणी गार आहे का? कमी. स्विमिंग पूलपाशी सनसेट एन्जॉय करत असतानाच इथे आजूबाजूला डायनिंग एरिया, पार्टी एरियाज, रेन डान्स, शॉवर अशा भरपूर साऱ्या प्लेसेस आपल्याला पाहायला मिळतात. कॉफी टाईम विथ सनसेट एन्जॉय करायचा असेल तर ही पहिल्या माळ्यावरची जागा तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे. फॅमिलीसोबत या रिसॉर्टला येत असाल तर लहान मुलांसाठी इथे किड्स झोन देखील आहे. तर आज आहे डे 2 टीक रिसॉर्टमध्ये. काल आपण मित्राच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन इथे केलेलं आहे आणि आता वेळ झालेली आहे ब्रेकफास्टची. ब्रेकफास्ट केल्यानंतर आपण आलो प्लेइंग एरियामध्ये. इथे आपल्याला टेबल टेनिस, पूल, चेस अशा भरपूर साऱ्या इनडोअर गेम्सचा देखील अनुभव घेता येईल. तर आपला झालेला आहे चेकआउटचा टाईम. ओव्हरऑल इकडे रूम व्यवस्था, नाश्ता, जेवण आणि रात्रीचं जेवण याची देखील उत्तम सोय आहे आणि त्यांचे ते रिव्ह्यूज देखील घेतात. ही एक कस्टमर केअरबद्दल खूप चांगली गोष्ट आहे.
या रिसॉर्ट संदर्भातली. आता आपण इथून पॅकअप करूयात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या जागेचं लोकेशन आणि इकडचे प्राइजेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स या सर्व गोष्टी मेन्शन करूच. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो.